काय सांगितलं मगाशी? तुम्ही जी कर्म करता तीच नंतर तुम्हाला भोगावी लागतात। कर्म महत्वाचे, तुमची कर्मच तुमचं भविष्य ठरवतात। अगं दशरथाला 4 पुत्र होते, पण तरी त्याचा मृत्यू हा पुत्र वियोगाने झाला। रावणाला अहंकार होता की तो ताकदवान आहे, पण ज्या क्षणी हनुमानाने लंका जाळली आणि श्रीरामांनी त्याचा पराभव केला, त्या क्षणी रावण काही करू शकला नाही। याचं कारण त्याचं कर्म। तुमची कर्म ठरवतात तुम्ही किती आणि काय भोगायचं। कधी कधी तुमची कर्म तुम्हाला अंधाऱ्या बोगद्याकडे घेऊन जातात आणि त्यावेळी तुमची कर्मच तुम्हाला वाचवतात, तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवतात। चुकलं स्वामी माझं, पुन्हा अशी चूक होणार नाही। राजारामचं भविष्य या अंधाऱ्या बोगद्याकडे चाललंय। आता सिद्धीची कर्म ठरवणार की अंधाऱ्या बोगद्यात अडकणार की प्रकाशाकडे जाणार। बाबा हे घ्या, जेवण आणले, खाऊन घ्या। भूक लागली असेल ना? काका, अगदी देवासारखे धावून आलात। आज तुम्ही आला नसतात ना तर माझ्या बाबांचं काय झालं असतो? देवाची उपमा देऊ नका हो मला। मी फक्त माणुसकी खातीर केलंय। आज जर मी नसतो तर दुसरं कोणीतरी केलं असतं। माणूस पण अजून संपलेला नाहीये। खाऊन घ्या। हो। तुम्ही खा आधी बाबा, नंतर मी खाते। आणि इथून पुढचा प्रवास स्वामींच्या कृपेने सुखरूप होईल। आजची रात्र तुम्ही इथेच मुक्काम करा। ही धर्मशाळा आहे, सुरक्षित आहे। उद्या पहाटे निघूया। करा, आराम करा। काका, तुमचे उपकार मी कसे फेडू मला खरंच कळत नाही। अहो, उपकाराची भाषा नका करू। जगात प्रत्येकाची भेट कुठे ना कुठे होतच असते, त्यात आपण भेटलो। तुम्ही आराम करा, तोवर मी येतो फेरफटका मारून। हा, असे का बघताय तुम्ही? आणि इथे का बसलायत? अगं तूच म्हणालीस ना उपकार कसे फेडू। आता उपकार फेडण्याची संधी देतोय मी तुला। बाबा, बाबा वाचवा बाबा। हा तुझा बाबा काही करू शकत नाही। काका, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही असं का वागताय? सोडा, सोडा, सोडा माझा हात।
स्वामी स्वामी कृपा करा, माझ्या लेकराला वाचवा. कुणी आहे का तिथे? रडतेस काय? घाबरू नकोस, तू कमकुवत नाहीयेस. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गा असते. अशा नराधवांना अश्रूने नाही तर हिमतीने उत्तर द्यायचं असतं. शिव शंकर शंभो. अरे ते कोणी नाहीये आणि तुझा बाबाही ते काही करू शकत नाहीये. इथे फक्त तू आणि मी. काय झाले? ही कसली शक्ती आहे? काय घडते? ही एवढीशी पोर माझ्याशी खेळते. थांब, तुला दाखवतो. तुम्ही इथे? याच हाताने दुष्कर्म करायला निघाला होतास ना? प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. शिव शंकर शंभा. माझे हात लुळे पडले. माझे हात लुळे पडले. माझे हात लुळे पडले. माझे हात. माझे हात. माझे हात. माझे हात. मला खरंच कळत नाहीये, पण असं वाटतंय स्वामींचं सामर्थ्य होतं ते. त्यांचं रक्षण कवच आपल्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्हीच वाचवलं आम्हाला. तुमचे आभार कसे मानू? आता आमचं पाऊल तुमच्याशिवाय उचलणार नाही. अक्कलकोट पर्यंतचा मार्ग तुम्हीच दाखवा. पुन्हा असा प्रसंग यायला नको, हीच प्रार्थना. तथास्तु. स्वामी, आता धर्मशाळेतून बाहेर आलो, पण पुढचा टप्पा कसा गाठायचा? बाबांना अक्कलकोट पर्यंत घेऊन जायचंय, पण मार्ग नाही आणि साधनही नाही. बाळा, जर हेतू शुद्ध असेल ना, तर मार्ग स्वतः समोर येतील. स्वामी आहेत आपल्या सोबत. ते सोडणार नाहीत आपल्याला.
महाराजांनी गावातल्या अपंग लोकांसाठी पांगुळ गाड्या बनवले आणि मी त्याचं वाटप करतोय. मला कळलं की तुम्ही धर्मशाळेत आहात म्हणून तिकडे गेलो होतो. नंतर कळलं की तुम्ही या दिशेने निघालात म्हणून पांगुळ गाडा घेऊन आलोय. तुम्ही पायी कुठे निघालात? आम्ही अक्कलकोटला निघालो. बाबा, स्वामींनीच मार्ग दाखवला. स्वामी, तुम्ही आमच्या डोळ्यासमोर नसालही पण तुम्ही आमच्या सदैव सोबत आहात. तुमची कृपा आमच्यावरती सदैव आहे आणि हा मार्ग देखील तुम्हीच दाखवला. या बाळा, तुम्ही परीक्षेला सामोरे जायला तयार असाल तर अडथळे पार करण्यात आम्ही मदत करतोच. शिवाय मुलगी असूनही श्रावण बाळाचं कर्तव्य निभावती. तो आई वडिलांना कावडीतून काशी यात्रेला घेऊन गेला होता आणि तू ह्या गाड्यावरून पित्याला काशी नगरी इतक्याच पवित्र अक्कलकोटला घेऊन चाललास. त्याच्या नशिबी यश नव्हतं. आता बघूया तुझं काय होणार. सिद्धी बाळा, तू एक अडथळा पार केलायस पण आता कुठे अडथळ्यांची शर्यत सुरू झाली. बघू पुढच्या अडथळ्यांना घाबरतीयस की भिडतीयस. बाबा, अचानक आभाळ कसं भरलं आणि पावसाचे थेंबही पडतात. कष्ट कसले बाबा, ही माझी श्रद्धा आहे आणि ही वाट स्वामींनीच दाखवली आणि इथून पुढचीही वाट ते नक्कीच दाखवतील. बाबा, आता पुढचा प्रवास करूया. चला. हात किती लाल लाल झाले. नको त्रास करून घेऊन माझ्यासाठी. बाबा, तुम्ही काळजी करू नका. माझे हात जरी दुखत असले तरी माझं मन मजबूत आहे आणि स्वामी आहेत ना आपल्या सोबत, ते बघून घेतील. मी पडेन, धडपडेन, पण थांबणार नाही. ऐको, मी आधीच सांगितलं होतं हा वेडा हट्ट सोड म्हणून. तुम्ही इथे? इथे जवळच एका रुग्णाला तपासायला आलो होतो. तुमची धडपड पाहिली आणि थांबलो. काय अवस्था झाली आहे. अजून 5 मैल अंतर नाही गाठलंय तर ही अवस्था आहे. बरंच अंतर बाकी आहे पुढे. वाटेत खायला मिळणार नाही. पावसा पाण्याचे दिवस आहेत. रस्ता खराब आहे. हाल होईल, अवस्था होईल तुमची. राजारामला पूर्णपणे बरा होऊ देत मग जाय तुम्ही. जाऊ दे, नको जाऊया अक्कलकोटला. जाऊ दे, नको. वैद्य बुवा, आमचं जे व्हायचं ते होऊ दे. तुम्हीच म्हणालात ना, कर्म थांबवू नका. मग मीही थांबणार नाही आणि स्वामींचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी. माझ्या अंगात प्राण असेपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. श्री स्वामी समर्थ. हा निर्णय घ्याल तर पुढे पस्तावण्याची वेळ येईल. हे बघ बाळा, आज मी मदत करेन पण पुन्हा कोणी येईलच असं नाही. तेव्हा नीट विचार कर आणि काय तो योग्य निर्णय घे.